नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस.जी.के पब्लिकेशनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. राज्यघटनेवर आधारित स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. हे प्रश्न तुम्ही एकदा नक्की वाचा आणि येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला हे नक्कीच मदत करतील. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, घटना समितीचे अधिवेशन केव्हा व कुठे झाले होते? पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 ला दिल्ली येथे झाले होते आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते. तर प्रश्न दुसरा पाहूया. घटना समितीच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 ला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. घटना समितीचे सल्लागार कोण होते? डॉक्टर बी.एन. राव हे घटना समितीचे सल्लागार होते. प्रश्न पुढचा पाहूया. राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? 26 जानेवारी 1950 ला राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटना किती भागांमध्ये विभागलेली आहे? एकूण 25 भागांमध्ये भारतीय राज्यघटना विभागलेली आहे. घटनेत एकूण परिशिष्टे किती? तर एकूण 12 परिशिष्टे आपल्या घटनेमध्ये समाविष्ट आहेत. 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळला जातो? संविधान दिवस म्हणून पाळला जातो. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचा कार्यकाळ एकूण किती दिवसांचा होता? 1082 दिवसांचा, म्हणजेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा होता. घटना समिती केव्हा स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949 ला आपली घटना समिती ही स्वीकारण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. सुरुवातीला घटनेमध्ये एकूण किती परिशिष्टे आणि कलमा होत्या? एकूण 8 परिशिष्टे व 395 कलमा होत्या. पहिली घटना दुरुस्ती केव्हा झाली? 1951 ला पहिली घटना दुरुस्ती होऊन 9वे परिशिष्ट जोडण्यात आले होते. तर 52व्या घटना दुरुस्तीनुसार 10वे परिशिष्ट जोडण्यात आले. 42व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यात कोणत्या शब्दांचा समावेश करण्यात आला होता? समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला होता. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडला? तर 13 जानेवारी 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला होता. मार्गदर्शक तत्वांची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर आयर्लंड या देशाच्या घटनेवर मार्गदर्शक तत्वांची संकल्पना घेण्यात आली आहे. घटनेचा प्राण आणि आत्मा कोणाला म्हटलेले आहे? तर घटनेचा प्राण आणि आत्मा हे उद्देश पत्रिकेला म्हणण्यात आलेले आहे. तर पहा मित्रांनो, एवढे